तर मी आम्ही स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर। KDMC JEEची एक्झाम पुढच्या महिन्यात म्हणजे 9 ते 12 सप्टेंबरमध्ये एक्झाम होणार आहे। एक्झॅक्ट त्याची डेट आपली इलेक्ट्रिकलची कधी आहे ते माहिती नाही आहे, पण त्या एक्झामसाठी आपण इलेक्ट्रिकलचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते ह्या लेक्चर सिरीजमध्ये आपण कव्हर करणार आहोत। फर्स्ट लेक्चरमध्ये आपण एनर्जी सिनारिओ आपण कव्हर करणार आहोत। सध्याचं इंडियामधले एनर्जी सिनारिओ काय आहे ते सिलेबस वाइज आपण इम्पॉर्टंट जे काही क्वेश्चन्स आहेत ते डिस्कस करूया। कंप्लीट सिलेबस याच्यामध्ये या प्रिपरेशन सीरीजमध्ये कव्हर होईल। ओके, तर स्टार्ट करूया आजच्या लेक्चरला। फर्स्ट क्वेश्चन आहे, द लार्जेस्ट शेअर ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेशन इन इंडिया कम्स फ्रॉम। ऑप्शन आहेत न्यूक्लियर पॉवर, हायड्रो पॉवर, थर्मल पॉवर म्हणजे कोल किंवा इग्नाइट, सोलर पॉवर किंवा गॅस पॉवर। लार्जेस्ट शेअर ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेशन, इलेक्ट्रिसिटी जनरेशन सगळ्यात जास्त कुठल्या ऊर्जा स्रोतपासून होते, तर हा 30 जून 2025चा डेटा आहे। ऑफिशियल वेबसाईटवरून मग मी घेतलेला आहे। सोर्स वाइज इलेक्ट्रिसिटी इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी। ओके, तर इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी आणि जनरेशन आपले दोन वेगवेगळे आहेत। इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी सध्या आहे आपली 485 किंवा 486 आपण म्हणू शकतो, 486 गीगावॅट। त्याच्यापैकी जो 45% आहे तो कोलचा कोल प्लांट म्हणू शकतो किंवा थर्मल पॉवर प्लांट आहे, तो इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी आहे। आणि जर आपण इलेक्ट्रिसिटी जनरेशन कन्सिडर केलं तर ते 473 बिलियन युनिट्स आहेत। त्याच्यापैकी 70% जो भाग आहे तो कोल किंवा थर्मल पॉवर प्लांटद्वारे आपण जनरेट करतो। इन्स्टॉल्ड कॅपॅसिटीमध्ये 45% आहेत आणि सोलरचं इथे बघू शकतो आपण अप्रॉक्सिमेटली 24% इन्स्टॉल्ड आहे, पण जनरेशन त्यापैकी फक्त 9%च होतं आहे जर ओव्हरऑल जनरेशन जर आपण कन्सिडर केलं। आणि कोल सगळ्यात जास्त हिस्सा त्याच्यामध्ये मेजर रोल प्ले करतो जे आहे 70%। सो आत्तासुद्धा जरी आपण रिन्युएबलकडे जात असतो तरीसुद्धा इलेक्ट्रिसिटी जनरेशनमध्ये थर्मल पॉवर हे सगळ्यात जास्त हिस्सा शेअर करतं त्याचा। पुढचा क्वेश्चन बघूया आपण। क्वेश्चन नंबर 2 आहे, इथे चुकून 3 झाले। क्वेश्चन नंबर 2 आहे, विच इंडियन स्टेट हॅज द हायेस्ट इन्स्टॉल्ड कोल बेस्ड पॉवर कॅपॅसिटी। ऑप्शन्स आहेत महाराष्ट्र, तमिळनाडू, छत्तीसगड, गुजरात की ओडिसा। सगळ्यात जास्त ही हायेस्ट इन्स्टॉल कोल बेस्ड पॉवर कॅपॅसिटी म्हणजे कुठल्या स्टेटमध्ये कोल बेस्ड पॉवर कॅपॅसिटी किंवा इन्स्टॉल कॅपॅसिटी सगळ्यात जास्त आहे, तर ॲज ऑन 30 जून 2025 म्हणजे लेटेस्ट डेटा आहे। सोर्सेस पण कुठले आहेत ते इथून मेन्शन केलेलं आहे। CEA म्हणजे सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटीकडून हा डेटा त्यांनी पब्लिश केलेला आहे, ज्याच्यापैकी सगळ्यात टॉपमोस्ट आहे उत्तर प्रदेश, 2 नंबर आहे छत्तीसगड, 3 नंबरवर आहे महाराष्ट्र, 4 नंबरवर आहे मध्य प्रदेश आणि 5 नंबरला आहे गुजरात कोल इलेक्ट्रिसिटी कॅपॅसिटी। ओके, त्याच्यामध्ये टॉपमोस्ट आहे सगळ्यात उत्तर प्रदेश, 2 नंबरला आहे छत्तीसगड। आता तुम्हाला हे सिक्वेन्स लक्षात ठेवायचं असेल तर आपण शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवू शकतो। ऊर्जेचा महामोठा ग्रिड किंवा आपण म्हणू शकतो थर्मल पॉवर आहे किंवा कोल आहे, तर आपण इथे उष्णतेचा महामोठा ग्रिड असं सुद्धा लक्षात ठेवू शकतो। म्हणजे उष्णतेचा महामोठा ग्रिड या आपण ट्रिकने आपण ह्याला लक्षात ठेवू शकतो की 1 नंबरला कोण आहे, 2 नंबरला कोण आहे, तर उद्या दुसरे विचारले तरीसुद्धा आपण सांगू शकतो। तो ऑप्शनमध्ये उत्तर प्रदेश करा त्यांनी इथे दिलेला नाही आहे 5 ऑप्शनमध्ये। सो सेकंड हायेस्ट कुठला आहे तर छत्तीसगड आहे, तर त्यामुळे ऑप्शन C जो आहे इकडे करेक्ट ऑप्शन येऊ शकतो। जर उत्तर प्रदेश आपल्या ऑप्शन्समध्ये असेल तर उत्तर प्रदेश हे करेक्ट उत्तर येईल। ऑब्व्हियसली हे डिपेंड करतं तुमच्याकडे ऑप्शन काय दिलेले आहे त्या अकॉर्डिंग, आणि कधीकधी त्यांच्याकडे जो जुना डेटा असेल आपल्याकडे नवीन डेटा असेल तर त्या हिशोबाने सुद्धा थोडे गोष्टी मागे पुढे होऊ शकतात, पण आत्ताच्या करंट आणि लेटेस्ट डेटा अकॉर्डिंग हेच करेक्ट उत्तर आहे। उत्तर प्रदेश टॉपमध्ये आहे, सेकंड नंबरला छत्तीसगड आहे। त्याची कॅपॅसिटीसुद्धा MW मध्ये किती आहे ते इथे मेन्शन केलेली आहे। ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। द फर्स्ट थर्मल पॉवर स्टेशन इन इंडिया वॉज एस्टॅब्लिश्ड ॲट। कुठे थर्मल पॉवर स्टेशन सगळ्यात पहिले इन्स्टॉल केलं आहे? नेवेलीमध्ये, ट्रॉम्बे, कोरबा, हुसेन सागर हैदराबादमध्ये जे आहे ते, की बदरपूरमध्ये। ओके, तर काय आहे याचं करेक्ट उत्तर? तर फर्स्ट थर्मल प्लांट जो आहे थर्मल पॉवर स्टेशन हुसेन सागर ज्याला म्हणतात वॉज अ हिस्टॉरिक थर्मल पॉवर प्लांट वॉज लोकेटेड इन हैदराबाद तेलंगणा ऑन द बँक्स ऑफ हुसेन सागर। तो 1920 मध्ये 1920 मध्ये तो ओपन झालेला आहे, तर ह्याचं करेक्ट उत्तर येईल हुसेन सागर हैदराबाद। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न 4 आहे, नेवेली इन तमिळनाडू इज फेमस फॉर व्हॉट। कशासाठी नेवेली फेमस आहे? कोल बेस्ड पॉवर स्टेशन, ऑइल रिफायनरी, गॅस बेस्ड प्लांट, लिग्नाइट बेस्ड थर्मल पॉवर स्टेशन की न्यूक्लिअर प्लांट। तर तुमच्यापैकी बरेच जणांनी प्रिपरेशन केले असेल NLC इंडियासाठी। NLC इंडिया कॉर्पोरेशन आहे,
ज्याचा फुल फॉर्म आहे नेव्हेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड, ह्यांचीसुद्धा डायरेक्टली एक्झाम होते. आधी गेट थ्रू ते लोक एक्झाम रिक्रूट करायचे, पण आता डायरेक्टली त्यांची एक्झाम होते. NLC इंडिया असं त्याला म्हणतात. तर ह्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता या ट्रिकने, तिचे नेव्हेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे लिग्नाइट बेस्ड थर्मल पॉवर स्टेशन इकडे आहे नेव्हेली, तमिळनाडूमध्ये. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 5 आहे द लार्जेस्ट कोल रिझर्व्स इन इंडिया आर फाउंड इन. ऑप्शन आहे छत्तीसगड, झारखंड, ओडिसा, वेस्ट बेंगाल की मध्य प्रदेश. कोल रिझर्व सगळ्यात जास्त कुठे आहेत, तर ते टॉप 3 जे स्टेट आहेत त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 69% कंट्रीचं टोटल जे कोल रिझर्व आहे ते फक्त या 3 स्टेट्समध्ये आहेत. कुठलं आहे, झारखंड, ओडिसा आणि छत्तीसगड. ह्याला ट्रिक लक्षात ठेवू, जोक म्हणू शकतो, म्हणजे एका अख्ख्या कंट्रीचं ऑलमोस्ट 70% रिझर्व कुठल्या 3 स्टेटमध्ये असणं हा काही मोठा जोक नाही आहे. ओके, ही खूप मोठी गोष्ट आहे, त्याच्यावर आपण लक्षात ठेवू शकतो. JOC म्हणजे झारखंड, ओडिसा आणि छत्तीसगड. तर ह्याच्यामध्ये पण जर आपण सिक्वेन्स वाईज बघितलं तर आधी जर तुम्हाला माहिती असेल तर झारखंड सगळ्यात टॉपला होतं, पण आत्ता करंट 2023-24च्या अकॉर्डिंग ओडिसा टॉपवर आहे, 2 नंबरला झारखंड आहे आणि 3 नंबरला छत्तीसगड आहे. तिथे क्वांटिटी इन मिलियन टन्स विथ डेटा मी इथे प्रोव्हाइड केलेला आहे. हा कुठला आहे सोर्स, नीती आयोगने पब्लिश केलेला आहे 2023-24मध्ये. ओके, त्यामुळे ह्याचं करेक्ट उत्तर आहे ओडिसा. ओके, पहिल्यांदा झारखंड होतं पण आता सध्या आहे ओडिसा टॉप मोस्टला. तर ऑप्शन इथे सी येते करेक्ट ऑप्शन येईल. बी ऑप्शन पण आहे आपल्याकडे झारखंड, पण करंट डेटाच्या अकॉर्डिंग ओडिसा इथे टॉप मोस्ट नंबरला आहे. पुढचा क्वेश्चन आहे इंडियाज लार्जेस्ट ऑइल फील्ड इज. इंडियाज लार्जेस्ट ऑइल फील्ड कुठे आहे, अंकलेश्वर, दिग्बोई, बारमेर, मुंबई हाय की नहरकटिया. ओके, त्याचं करेक्ट उत्तर आहे मुंबई हाय. बऱ्याच जणांना माहिती असेल त्याचं करेक्ट उत्तर. त्याला बॉम्बे हाय असं सुद्धा आधी म्हणायचं, फॉर्मरली नोन ॲज बॉम्बे हाय. इट वॉज डिस्कवर्ड इन 1974 आणि त्यांनी प्रोडक्शन कधीपासून चालू केलं तर 1976 पासून चालू केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे विच स्टेट हॅज द हायेस्ट इन्स्टॉल्ड हायड्रो पॉवर कॅपॅसिटी. कुठल्या स्टेटमध्ये हायड्रो पॉवर कॅपॅसिटी सगळ्यात जास्त आहे, महाराष्ट्र, सिक्कीम, उत्तराखंड, गुजरात की राजस्थान. तर कॉमन सेन्स वापरू शकतो आपण, राजस्थान तर येऊ शकत नाही, उरल्या 4 ऑप्शनपैकी असू शकतो. तर तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो, हा सुद्धा डेटा आहे तो CEA आणि NPP म्हणून घेतलेला आहे त्यांच्या वेबसाईटवरून. लार्ज हायड्रो कॅपॅसिटी 30 जून 2025च्या डेटा अकॉर्डिंग टॉप मोस्टला येतं हिमाचल प्रदेश, 2 नंबरला आहे उत्तराखंड, 3 नंबरला आहे कर्नाटक, 4 नंबर जम्मू काश्मीर आणि 5 नंबरला आहे महाराष्ट्र. तर ह्याच्यापैकी करेक्ट उत्तर काय येऊ शकतो, महाराष्ट्र लास्टला आहे, सिक्कीम, उत्तराखंड, गुजरात, राजस्थान तर गेलं. ह्याच्यापैकी आपण बघूया काय आहे, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड. हिमाचल प्रदेश आहे नाही, उत्तराखंड येस. ऑप्शन नंबर सी इथे करेक्ट उत्तर येईल. ओके, तेच सांगितलं, जे तुम्हाला टॉपमोस्ट रँकिंग वाईज जर नसेल तर सेकंड हायेस्ट जे असेल ते तुम्हाला टिक करावं लागेल, बिकॉज त्यांनी डेटा कुठला आहे कुठून घेतलेला आहे ते त्यावर डिपेंड करतं ऑप्शन्सपैकी. वेअर इज इंडियाज फर्स्ट लिग्नाइट बेस्ड 500 MW थर्मल युनिट लोकेटेड बाय भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड. फर्स्ट लिग्नाइट बेस 500 MWचं थर्मल युनिट कुठे लोकेटेड आहे, तर ह्याचं पण उत्तर तेच आहे जे आपण मगाशी बघितलं आहे, नेवेलीमध्ये लिग्नाइट बेस्ड थर्मल पॉवर प्लांट आहे तामिळनाडूमध्ये, हे त्याचं करेक्ट उत्तर येईल. तो भेलने एस्टॅब्लिश केलेला आहे डिसेंबर 24, 2019मध्ये. कमिशन द फर्स्ट लिग्नाइट बेस 500 MW थर्मल युनिट. त्यामुळे ऑप्शन ए आहे इथे करेक्ट उत्तर येईल. पुढचा प्रश्न आहे द लार्जेस्ट पब्लिक सेक्टर कंपनी इन कोल प्रोडक्शन इन इंडिया इज. उत्तर सोपं आहे, जर तुम्हाला ह्याचे फुल फॉर्म जरी माहिती असेल तरी तुम्हाला याचं करेक्ट उत्तर येईल. लार्जेस्ट कोल प्रोडक्शनची पब्लिक सेक्टर कंपनी कुठली आहे, तर CIL म्हणजेच कोल इंडिया लिमिटेड. ह्याचीसुद्धा एक्झाम होते आणि CIL कंट्रीब्यूट्स अराउंड 80% ऑफ द इंडियाज टोटल डोमेस्टिक कोल प्रोडक्शन. ही एकच कंपनी जी आहे ती अख्ख्या कंट्रीमधलं 80% कोल प्रोड्यूस करते, तर त्यामुळे खूप मोठा हिस्सा आहे याचा. पुढचा प्रश्न आहे द मोस्ट कॉमनली यूज फ्युअल इन रुरल हाऊसहोल्ड कुकिंग कन्व्हेन्शनल सोर्स इज. रुरल म्हणजे ग्रामीण भागांमध्ये हाऊसहोल्डसाठी, हाऊसहोल्डमध्ये जे आपण कुकिंग करतो, जे अन्न शिजवतो त्याच्यासाठी कन्व्हेन्शनल सोर्स कुठला आहे, LPG, केरोसिन, इलेक्ट्रिसिटी, फायरवूड, बायोमास,
की कोल. त्यांनी कन्व्हेन्शनल सोर्स विचारला आहे, म्हणजे पारंपरिक ऊर्जा स्रोत कुठला आहे. ओके, तर ह्याचं करेक्ट उत्तर येईल फायरवूड अँड बायोमास. ऑप्शन डी इथे करेक्ट उत्तर येईल. तर हिस्टॉरिकली द मोस्ट कॉमनली यूज कन्व्हेन्शनल फ्युअल फॉर कुकिंग इन रुरल हाउसहोल्ड इन इंडिया हॅज बीन बायोमास, प्रायमरीली कन्सिस्ट ऑफ फायरवूड अँड चिप्स, म्हणजे हे आधीपासून वापरलं जातं. आणि त्यानंतर सेकंड नंबरला आहे कावडंग अँड क्रॉप रेसिड्यूज. तर ह्याच्यामध्ये खूप धुराचं प्रमाण वगैरे जास्त असतं, त्यामुळे हेल्थचे इश्यूज होऊ शकतात. तर त्याच्यावर एक उपाय काढलेला आहे. हाऊएव्हर ड्यू टू सिग्निफिकंट गव्हर्नमेंट एफर्ट्स लाईक प्रधानमंत्री उज्ज्वल योजना देर हॅज बीन अन कन्सिडरेबल शिफ्ट टुवर्ड द क्लीनर फ्युएल्स लाईक LPG, म्हणजे LPG वापरल्याने धुराचा वगैरे त्रास होऊ शकणार नाही, ज्या गावामध्ये जेवण बनवताना महिलांना होत होता. त्याच्यासाठी कुठली प्रधानमंत्री योजना आहे, तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना PMUY. तर हा सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, कारण हा इलेक्ट्रिसिटी रिलेटेडच आहे किंवा आपण म्हणू शकतो एनर्जी सिनारिओशी रिलेटेडच आहे इंडियाच्या. सो PMUY हॅज प्रोव्हाइडेड मिलियन्स ऑफ फ्री LPG कनेक्शन टू रुरल अँड डिप्राइव्ड हाऊसहोल्ड. ओके, तर ज्या स्कीम्स आहेत आपल्या इंडियामध्ये लॉन्च झालेल्या आहेत त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यापैकी आपण क्वेश्चन काय काय डिस्कस करूया. विच स्कीम वॉज लॉन्च टू प्रोव्हाइड द इलेक्ट्रिसिटी टू एव्हरी हाऊसहोल्ड इन इंडिया. ऑप्शन ए PMUY, PM कुसुम, PM सौभाग्य योजना, PM गतिशक्ती की PMBW. जर तुम्हाला माहिती नसेल तर खूप कन्फ्यूज होऊ शकता, त्यामुळे हे क्वेश्चन्स आपण डिस्कस करतोय. सौभाग्याची योजना आहे PM सहज बिजली हर घर योजना किंवा ज्याला सौभाग्य योजना म्हणतात, जी 2017 ऑक्टोबरमध्ये लॉन्च झालेली आहे. ह्याच्या अकॉर्डिंग काय आहे, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस स्कीम वॉज टू अचीव द युनिव्हर्सल हाऊसहोल्ड इलेक्ट्रिफिकेशन बाय प्रोव्हाइडिंग इलेक्ट्रिसिटी कनेक्शन्स टू ॲन अनइलेक्ट्रिफाईड हाऊस. जिथे लाईट वगैरे नाही आहे अशा ठिकाणी लाईट प्रोव्हाइड करणं हे ह्या स्कीमच्या अंडर केलं गेलं होतं. पुढचा प्रश्न आहे, प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्तम महाभियान म्हणजे PM कुसुम मेनली फोकस्ड ऑन. ओके, कुसुमचा फुल फॉर्म आहे किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्तम महाभियान. तो ऑप्शन्स आहे सोलर पंप्स अँड डिसेंट्रलाइज सोलर पॅनल, न्यूक्लिअर एनर्जी, हायड्रो पॉवर, LPG डिस्ट्रीब्युशन की कोल पॉवर प्रोजेक्ट्स. ह्याच्यापैकी काय येऊ शकतं बघूया आपण. ह्याच्या बाबतीत आधी थोडी इन्फॉर्मेशन घेऊया. सो PM कुसुम स्कीम काय आहे, 2019मध्ये इंट्रोड्यूस झालेली आहे बाय मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी. धिस स्कीम सपोर्ट्स द फार्मर बाय ऑफरिंग फायनान्शियल असिस्टन्स प्रोव्हाइड केलं जातं फॉर इन्स्टॉलिंग सोलर पॉवर इरिगेशन सिस्टीम इन्क्लुडिंग स्टँड अलोन सोलार पंप्स अँड ग्रीड कनेक्टेड सोलार प्लांट. म्हणजे सोलार पंप्स आणि ग्रीडला कनेक्टेड सोलार प्लांट्स ह्याला असिस्टंट मिळाले की ह्याला सपोर्ट करण्यासाठी ही स्कीम आहे ती लॉन्च झालेली आहे. सो त्यामुळे ऑप्शन जो एक आहे सोलार पंप्स अँड डिसेंट्रलाइज सोलार पॉवर हे इथे ह्याचं करेक्ट उत्तर येईल. पुढचा प्रश्न आहे, दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे DDUGJY इज रिलेटेड टू. दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना कशासाठी आहे, गॅस डिस्ट्रीब्युशन, विलेज इलेक्ट्रिफिकेशन, वॉटर सप्लाय इन विलेजेस, सोलार होम सिस्टीम की LPG सबसिडीसाठी. तर ही जी दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना आहे ही डिसेंबर 14मध्ये लॉन्च झालेली आहे विथ द एम ऑफ प्रोव्हाइडिंग कंटिन्युअस इलेक्ट्रिक सप्लाय टू रुरल एरियाज. ही जी स्कीम आहे ती ऑलरेडी एक्झिस्ट करत होती, ज्याचं नाव होतं राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना. म्हणजे काँग्रेस सरकार जेव्हा होतं त्यावेळेला त्याचं नाव होतं राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना, पण जेव्हा BJP सरकार आलं तेव्हा त्याचं नाव चेंज केलं आणि त्याचं नाव ठेवलं दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना डिसेंबर 14मध्ये. दोघांचंही मिशन सेमच होतं. तर त्यामुळे विलेज इलेक्ट्रिफिकेशन हे ह्याचं करेक्ट उत्तर येईल. पुढचा प्रश्न आहे, द उदय स्कीम म्हणजे उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना वॉज लॉन्च टू. कशासाठी होतं उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना, आधी ऑप्शन्स वाचून घ्या एकदा. रिड्यूस AT&C लॉसेस इन पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनीज, प्रोव्हाइड सोलर पंप्स, प्रमोट LPG यूसेज, प्रोव्हाइड फ्री इलेक्ट्रिसिटी टू फार्मर्स की प्रमोट न्यूक्लिअर पॉवर. हे बघा याच्या नावामध्येच दिलेलं आहे डिस्कॉम म्हणजे डिस्ट्रीब्युशन कंपनी हे रिलेटेड हे याचं करेक्ट उत्तर येईल. आपण कॉमन सेन्सने वापरू शकतो जर तुम्हाला माहिती नसेल तर. बघून घेऊया काय आहे.
द उज्ज्वल डिस्कॉम अश्योरन्स योजना स्कीम इज अ गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह लॉन्च इन नोव्हेंबर 2015 बाय मिनिस्ट्री ऑफ पॉवर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. इट्स प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह इज टू इम्प्रूव्ह द फायनान्शियल हेल्थ म्हणजे इम्प्रूव्ह करणं फायनान्शियल हेल्थ अँड ऑपरेशन एफिशियन्सी ऑफ द स्टेट ओन पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनीज अक्रॉस द इंडिया, अल्टिमेटली एमिंग फॉर अ रिलायबल, अफोर्डेबल अँड एक्सेसिबल 24/7 पॉवर सप्लाय फॉर ऑल द सिटीजन. याच्या स्कीमच्या अंडर ऑपरेशनल एफिशियन्सी आणि फायनान्शियल हेल्थ इम्प्रूव्ह करावी स्टेट ओन पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनीज म्हणजे जसं वेगवेगळ्या डिस्कॉम कंपनीज आहे त्याच्या अंडर. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन जो ए आहे इकडे करेक्ट होईल. पुढचा प्रश्न आहे विच स्कीम इज एम ॲट प्रमोटिंग इफिशियंट यूज ऑफ एनर्जी अँड रिड्युसिंग द कार्बन इमिशन बाय LED बल्ब डिस्ट्रीब्युशन. कुठल्या स्कीम अंडर LED बल्ब डिस्ट्रीब्युशनला जास्त प्रोत्साहन दिलं गेलं आणि कार्बन इमिशन कमी करण्यावर त्याने भर दिलेला आहे. तर उजाला म्हणजे उन्नत ज्योती बाय अफोर्डेबल LEDs फॉर ऑल. ओके, उन्नत ज्योती अफोर्डेबल LEDs फॉर ऑल असा त्याचा फुल फॉर्म आहे, ज्याच्या म्हणजे उजाला या स्कीम अंतर्गत LED बल्ब प्रमोट केले गेले जास्त बिकॉज ते इफिशियंटसुद्धा आहेत आणि लेस पॉवर कन्झ्युम करतात. कार्बन एमिशनसुद्धा त्याचं कमी आहे. त्यामुळे ऑप्शन जो डी आहे इकडे करेक्ट होईल. पुढचा प्रश्न इंडियाज टार्गेट फॉर रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी बाय 2030 इज. इंडियाचं टार्गेट किती आहे रिन्युएबल एनर्जीचं, किती म्हणजे किती इन्स्टॉल कॅपॅसिटी आपण अचीव केली पाहिजे 2030पर्यंत. तर ह्याचं करेक्ट उत्तर येईल 500 गीगावॅट आपलं टार्गेट आहे 2030पर्यंत अचीव करायचं. इंडियाज एम टू अचीव 500 गीगावॅट ऑफ इन्स्टॉल इलेक्ट्रिसिटी कॅपॅसिटी फ्रॉम नॉन फॉसिल फ्युएल. नॉन फॉसिल फ्युएल म्हणजेच रिन्युएबल एनर्जीकडून. दिस ॲम्बिशन टार्गेट्स इन्क्लूड अ सिग्निफिकंट फोकस ऑन रिन्युएबल एनर्जी जसं की सोलर आणि विंड पॉवर. स्पेसिफिकली विदिन द 500 गीगावॅट टार्गेट इंडिया एम्स टू रिच 280 गीगावॅट ऑफ सोलर कॅपॅसिटी बाय 2030. म्हणजे 500 पैकी 280 हे सोलरने आले पाहिजेत आणि 27 गीगावॅट हे ते विंड कॅपॅसिटीने आले पाहिजे असं आपलं टार्गेट आहे. ओके, त्याच्यापैकी किती अचीव केलेलं आहे आत्तापर्यंत हे आपण थोड्या वेळात डिस्कस करूया. विच स्टेट इन इंडिया हॅज द हायेस्ट इन्स्टॉल्ड सोलर पॉवर कॅपॅसिटी. कुठल्या स्टेटमध्ये हायेस्ट इन्स्टॉल्ड सोलर पॉवर कॅपॅसिटी आहे याचं उत्तर आपण कॉमन सेन्सने देऊ शकतो, पण त्याच्यासाठी मी अजून तुम्हाला स्पेसिफिक डेटासुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे. राजस्थान येतं 1 नंबरला, 2 नंबरला गुजरात, तामिळनाडू 3 नंबर, महाराष्ट्र 4 नंबर आणि कर्नाटक 5 नंबर. तर हे टोटल रिन्युएबल इलेक्ट्रिसिटी रिलेटेड आहे, ज्याच्यामध्ये हा लार्ज हायड्रो प्लांट आहे ते आपण एक्सक्लूड केलेला आहे. ओके, ओव्हरऑल रिन्युएबल एनर्जी आहे, पण ह्याच्यामध्ये डेटा आपला सेमच राहील. टॉपमोस्टवर राजस्थानच राहील ह्याच्यामध्ये. तर त्यामुळे ऑप्शन ह्याचा करेक्ट उत्तर येईल राजस्थान, ऑप्शन बी. राजस्थान रिलेटेड अजून एक ॲडिशनल डेटा आहे जो की लार्जेस्ट सोलर प्लांट आहे एशियामधला. द लार्जेस्ट सोलर प्लांट इन एशिया अँड इंडीड द वर्ल्ड म्हणजे अख्ख्या जगातलं सुद्धा आपण म्हणू शकतो इज द भादला सोलार पार्क लोकेटेड इन राजस्थान, इंडिया. का त्याला सगळ्यात मोठं म्हटलं जातं? बिकॉज त्याची कॅपॅसिटी आहे 2245 मेगावॅट, जे टोटल 14,000 एकरमध्ये पसरलेलं आहे. याचा ॲक्च्युअल फोटो मी इथे राईट साईडला तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. तर 2245 मेगावॅट एवढी त्याची इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे आणि जे राजस्थानमध्ये आहे. हा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट प्रश्न आहे विच स्टेट लीड्स इन विंड एनर्जी इन्स्टॉल कॅपॅसिटी इन इंडिया. सोलरचं तर बघितलं आपण राजस्थानमध्ये आहे. विंड एनर्जी सगळ्यात हायेस्ट कुठे आहे? ओके, तर इन रिसेंट इयर्स गुजरात हॅज इमर्ज ॲज द लीडिंग स्टेट इन इंडिया इन टर्म्स ऑफ इन्स्टॉल्ड विंड एनर्जी कॅपॅसिटी सरपासिंग द तमिळनाडू. आधी तमिळनाडू 1 वर होता. सो तुम्हाला जर त्यांच्याकडे जुना डेटा असेल तर तिथे तुम्हाला तमिळनाडू हे करेक्ट उत्तर दिसून येईल, पण लेटेस्ट डेटाच्या अकॉर्डिंग इथे मेगावॅट कॅपॅसिटी पण दिलेली आहे. गुजरात सध्या टॉपमोस्ट आहे विंड एनर्जीमध्ये 12,368 मेगावॅट. तमिळनाडू आहे 2 नंबरला. ओके, त्यामुळे ऑप्शन इथे गुजरात ऑप्शन करेक्ट येईल. तमिळनाडू तुम्हाला काही काही ठिकाणी मिळेल जुने क्वेश्चन्स जर असतील तर, पण लेटेस्ट डेटा अकॉर्डिंग गुजरात करेक्ट आन्सर आहे. रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी ऑफ इंडिया इज नोन ॲज REC, PFC, IREDA, WESL की NTPC. जर तुम्हाला माहिती जरी नसेल तरी ह्याचं प्रत्येकाचं स्टार्टिंगचं जरी लेटर तुम्ही घेतलं तरी तुम्हाला समजेल.
रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच आयरेडा. ओके, याचं करेक्ट उत्तर आहे आयरेडा. द टर्म्स आयरेडा स्टँड्स फॉर द इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड. ही एक नवरत्न कंपनीसुद्धा आहे. इट्स प्रायमरी फंक्शन इज टू प्रमोट, डेव्हलप अँड प्रोव्हाइड फायनान्शियल असिस्टन्स फॉर प्रोजेक्ट्स रिलेटेड टू रिन्युएबल एनर्जी अँड एनर्जी इफिशियन्सी. पुढचा प्रश्न आहे, ॲज ऑफ मार्च 2025 इंडियाज टोटल इन्स्टॉल्ड पॉवर जनरेशन कॅपॅसिटी वॉज ॲप्रॉक्सिमेटली किती असेल. ओके, तर हा लेटेस्ट डेटा आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या वेबसाईटवरून मी घेतलेला आहे. मार्च 31, 2025 मध्ये म्हणजे 31 मार्च 2025 पर्यंत 475.2 गिगावॅट एवढी इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी आहे आपल्याकडे. ओके, एवढी इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी आहे. डिसेंबर 31, 2024 पण इथे डेटा आहे आणि ॲज ऑन 31 मार्च 2025 पण आहे. कुठल्या पॉवर जनरेशन म्हणजे कुठल्या कॅटेगरीमधून किती जनरेट होतं किंवा किती इन्स्टॉल्ड आहे त्या सगळ्या गोष्टी इथे मेन्शन केल्या की जनरेशनच्या बाबतीतच आहेत या. ओके, त्यामुळे ऑप्शन आहे ऑप्शन डी इकडे करेक्ट उत्तर येईल. ओल्ड डेटामध्ये तुम्हाला 468 वगैरे दिसेल, पण लेटेस्ट डेटाच्या अकॉर्डिंग 475 गिगावॅट आपलं करेक्ट उत्तर येईल. द लास्ट क्वेश्चन ऑफ द लेक्चर इज द सोलर पॉवर कॅपॅसिटी इन इंडिया ॲज ऑफ मार्च 2025 वॉज ॲप्रॉक्सिमेटली. जे मी तुम्हाला सांगितलं की आपलं टार्गेट आहे 260 गिगावॅट सोलरने करायचं, पण त्याच्यापैकी ॲज ऑफ नाव 106 गिगावॅट आपण सोलरने अचीव केलेला आहे. हा 10 एप्रिल 2025ला पब्लिश झालेला आहे. तर त्याच्यापैकी 106 गिगावॅट आपण सोलारने आत्तापर्यंत अचीव केलेला आहे. सो ऑप्शन जो सी आहे तो आपल्या इथे करेक्ट उत्तर येईल. ठीक आहे, तर हे होते एनर्जी सिनारिओवरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्याच्यामध्ये काय डाऊट असतील मला कमेंट्समध्ये विचारा आणि एक एक करत आपण सिलेबस वाईज जे जे टॉपिक आहेत सिलेबसमध्ये मेन्शन त्याच्यावर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते घेऊन येऊ. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये न्यू टॉपिकसोबत.